नमस्कार. आजच्या या नवीन एक्सप्लेनरमध्ये आपण एका फारच रंजक आणि शेकडो वर्षांपासून न सुटलेल्या एका ऐतिहासिक रहस्याचा शोध घेणार आहोत. आज आपण उपलब्ध स्रोतांच्या आधारे हे पाहणार आहोत की बायबलमधलं इब्री लोकांचं पत्र नक्की लिहिलं कोणी. चला तर मग थेट सुरू करूया. इब्री लोकांचं पत्र कोणी लिहिलं हा एक असा प्रश्न आहे ज्याने भल्या भल्या विद्वानांना आणि अभ्यासकांना शतकानुशतके बुचकळ्यात टाकलंय. हे पत्र नक्की कोणी लिहिलं या एकाच मोठ्या प्रश्नाभोवती आजचा आपला हा संपूर्ण तपास फिरणार आहे. या रहस्याची उकल करण्यासाठी आपण काही मुख्य टप्पे पाहणार आहोत. एक म्हणजे इब्री पत्राचं रहस्य, दुसरं पौलुस याचा लेखक का नसावा, तिसरं पत्रस आणि यहुदी विश्वासी, चौथं शब्दांचे काही ठोस पुरावे आणि शेवटी स्रोताचा अंतिम निष्कर्ष. तर वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, इब्री पत्राचं रहस्य. वर्षानुवर्षे अनेकांचा असा ठाम समज आहे की हे पत्र प्रेषित पौलुसने लिहिलंय, पण आपल्या स्रोतांचं हे विश्लेषण या पारंपरिक समजुतीला थेट आव्हान देतं. हे विश्लेषण या पत्राकडे एका न सुटलेल्या केससारखं पाहतं आणि काही असे भक्कम पुरावे समोर ठेवतं जे पौलुसकडे नाही तर एका वेगळ्याच मुख्य संशयिताकडे बोट दाखवतात. आता येतो आपला दुसरा भाग. पौलुस या पत्राचा लेखक का असू शकत नाही? स्रोतांचं विश्लेषण केल्यावर पौलुसच्या प्रोफाईलमध्ये आणि या पत्राच्या स्वरूपात काही मोठ्या विसंगती दिसून येतात. जसं की जुन्या कराराचे दिलेले अस्पष्ट संदर्भ, पौलुसचा फक्त परराष्ट्रीयांमध्येच प्रचार करण्याचा करार, सुरुवातीच्या जेरुसलेम चर्चचा त्याच्यावर असलेला अविश्वास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पत्रावर त्याच्या सहीचा अभाव. यातील लेखनाची शैली हा एक खूपच रंजक पुरावा आहे. हे बघा, पौलुस हा एक अत्यंत सुशिक्षित परुषी होता. तो जेव्हा शास्त्राचे संदर्भ द्यायचा तेव्हा ते अगदी अचूक असायचे. जसा प्रेषितांची कृत्येमध्ये त्याने दुसरे स्तोत्र असा स्पष्ट उल्लेख केलाय. पण या उलट इब्री पत्राचा लेखक कोणीतरी कुठेतरी साक्ष दिली असे अगदी अस्पष्ट संदर्भ देतो. आता विचार करा, पौलुससारखा विद्वान आणि अचूक माणूस असं गोलमोल कसे लिहेल? आणखी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा गलतीकरांचं पत्रातून समोर येतो. स्रोतांनी इथे निदर्शनास आणून दिलंय की पौलुसने फक्त परराष्ट्रीयांमध्ये जाऊन प्रचार करण्याचा एक अगदी कडक करार केला होता. याचा सरळ अर्थ असा होतो की जेरुसलेममधील यहुदी विश्वासणाऱ्यांना शिकवण्याची मुख्य जबाबदारी ही पत्रसकडे होती, पौलुसकडे नाही. आणि हा पुढचा मुद्दा तर खरोखरच विचार करायला लावणारा आहे. जेरुसलेममधल्या ख्रिस्ती लोकांना सुरुवातीला पौलुसची प्रचंड भीती वाटायची, कारण भूतकाळात त्याने ख्रिस्ती लोकांचा भयंकर छळ केला होता. आता सांगा, ज्यांच्या मनात पौलुसबद्दल इतकी भीती होती अशा लोकांना तो स्वतःच्या सहीशिवाय एखादं पत्र लिहील आणि ते लोक लगेच त्याचा अधिकार मान्य करतील, हे ऐतिहासिकदृष्ट्या तसं अशक्यच वाटतं नाही का? आणि इथूनच आपला तिसरा भाग सुरू होतो, पत्रस आणि यहुदी विश्वासी. इथं स्त्रोत पत्रसचं वर्णन जेरुसलम चर्चचा पप्पा किंवा पितृतुल्य आधारस्तंभ म्हणून करतो. तो या यहुदी ख्रिस्ती लोकांचा अत्यंत जवळचा आणि प्रमुख नेता होता. आता समजलं का की इब्री पत्राच्या लेखकाने स्वतःची सही का केली नसावी? कारण ज्यांना हे पत्र लिहिलं गेलंय त्यांना आपला नेता कोण आहे हे अगदी पक्क ठाऊक होतं. या दोघांची तुलना केली तर त्यांच्या कार्यक्षेत्रातला फरक लगेच लक्षात येतो. पौलुसने प्रामुख्याने परराष्ट्रीयांमध्ये सेवा केली आणि जेरुसलेममध्ये त्याला अविश्वासाला सामोरं जावं लागलं. या उलट पत्रसने यहुदी लोकांमध्ये सेवा केली आणि जेरुसलेममध्ये त्याचा चांगलाच दबदबा होता. आणि पत्रसचं येच कार्यक्षेत्र इब्री पत्राच्या वाचकांशी अगदी तंतोतंत जुळतं. आता जरा पत्रसच्या प्रवासाच्या नोंदी पाहूया. त्याने सुरुवातीला जेरुसलेममध्ये नेतृत्व केलं, मग तो बॅबिलोनला गेला आणि तिथून त्याने काही पत्र लिहिली आणि शेवटी तो रोममध्ये म्हणजे इटलीला पोहोचला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इब्री पत्राच्या 13व्या अध्यायात इटलीहून नमस्कार असा जो उल्लेख आहे तो पत्रसच्या या प्रवासाशी अचूक जुळतो. आता वळूया चौथ्या भागाकडे, जो या तपासाचा टेक्स्च्युअल फिंगरप्रिंट म्हणजे शब्दांचा मुख्य पुरावा आहे. या पत्रातल्या शब्दरचनेचं सखोल विश्लेषण केल्यावर एक खूपच रंजक गोष्ट समोर येते. पत्राचा लेखक येशू ख्रिस्ताला मेंढरांचा महान मेंढपाळ असं म्हणतो. हा शब्दप्रयोग अतिशय विशिष्ट आहे आणि तो आपला मोर्चा थेट एका विशिष्ट प्रेषिताकडे वळवतो. आणि हा बघा ठोस पुरावा. पत्रसने स्वतःच्या इतर पत्रांमध्ये येशूला मुख्य मेंढपाळ असं म्हटलंय. तुम्हाला आठवत असेल, येशूने स्वतः पत्रसला माझी मेंढरे पाळ अशी आज्ञा दिली होती.
त्यामुळे पत्रसच्या लिखाणात मेंढपाळ हा विषय वारंवार येणं अगदी स्वाभाविक आहे. हे दोन्ही शब्दप्रयोग एकमेकांची कसे परफेक्ट मॅच होतात बघा. दुसरं एक विलक्षण भाषिक साम्य म्हणजे शिंपडलेले रक्त हा शब्दप्रयोग. इब्री पत्राच्या 12व्या अध्यायात आणि पत्रसच्या पहिल्या पत्रातही हा शब्द अगदी प्रामुख्याने आढळतो. महत्वाची गोष्ट म्हणजे ही विशिष्ट संकल्पना पौलुसच्या पत्रांमध्ये सहसा बघायला मिळत नाही, पण पत्रस आणि इब्री पत्रात मात्र ती अतिशय स्पष्टपणे दिसते. तर सांगायचा मुद्दा असा की इथे केवळ 1-2 नाही तर अनेक पुराव्यांचे धागेदोरे जुळतात. पवित्र संदेष्टे हा शब्दप्रयोग, राजमान्य याजक वर्गावर दिलेला भर आणि नोहा, लोट, बलाम यांच्यासारख्या यहुदी पात्रांचं सखोल ज्ञान, हे सगळं पत्रसच्या यहुदी पार्श्वभूमीशी आणि त्याच्या इतर पत्रांशी एकदम सुसंगत आहे. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या टप्प्यावर, म्हणजे आपल्या स्रोताचा अंतिम निष्कर्ष. तर या सगळ्या सविस्तर आणि अचूक विश्लेषणानंतर आपला स्रोत असा ठाम निष्कर्ष काढतो की इब्री लोकांस पत्र हे दुसरं तिसरं कोणी नाही तर प्रेषित पत्रसनेच लिहिलंय. त्याच्या मृत्यूच्या आधी इटलीमध्ये असताना आपल्या यहुदी बांधवांना उद्देशून लिहिलेला हे त्याचं शेवटचं आणि सही नसलेलं पत्र असावं. सगळे पुरावे याच दिशेनं बोट दाखवतात. शेवटी हा सगळा तपास आपल्याला एका भन्नाट प्रश्नापाशी आणून सोडतो. बायबलमधल्या पत्रांच्या लेखकत्वाबद्दल अशा प्रकारे जर आपण नव्याने विचार केला तर सुरुवातीच्या ख्रिस्ती चर्चच्या इतिहासाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन खरोखरच पूर्णपणे बदलेल का? या सखोल विश्लेषणातून निर्माण झालेला हा विचार खरोखरच कुतूहल जागवणारा आहे, नाही का? पुन्हा भेटूया अशाच एका रंजक एक्सप्लेनरमध्ये.